नमस्कार विद्यार्थी मित्रो, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025। आज श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षा 2025 यामधील इयत्ता दुसरी या पेपरचे सर्व संभाव्य उत्तर सूची या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। चला तर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर पहा, या ठिकाणी हा उत्तर दिलेला आहे, उत्तर वाचायचा आहे आणि त्याची पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे। पहा, विठ्ठल रुक्माईच्या यात्रेनिमित्त गावामध्ये मागील 15 दिवसापासून सर्वत्र चर्चा चालू होती। अनेकांनी आपापली दुकाने रस्त्यावर थाटली होती। यात्रेनिमित्त मोठमोठ्या शहरामध्ये कामाला गेलेली लोक सुद्धा आज गावी परत येत होती। त्यामुळे गावामध्ये प्रसन्न वाटत होते। लहान मुलांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता, कारण आकाश पाळणे, मिठाईचे दुकाने, खेळणीच्या दुकानांनी गर्दी केली होती। गावातील मुले शाळा सुटल्यावर थेट यात्रा ज्या ठिकाणी भरते त्या ठिकाणी जमत असत। तर पहा, हा जर उतारा वाचला तर पहिला प्रश्न आहे, अनेकांनी आपली दुकाने कोठे थाटली। पहा, या ठिकाणी अनेकांनी आपली दुकाने रस्त्यावर थाटली। ऑप्शन क्रमांक 3 उत्तर या ठिकाणी असणार आहे। मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, कारण शाळेला सुट्टी होती। गावात आकाशी पाळणे आले होते आणि मिठाईची दुकाने आली होती। ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल याचं, 2 व 3। कळी उतरणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय काय आहे समजावून सांगणे। ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, प्रश्न क्रमांक 4 त्यामध्ये सांगितलेले, मूर्खाला नको ते अधिकार देणे या अर्थासाठी कोणती म्हण योग्य असेल? तर याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 3, माकडाच्या हाती खोलीत। पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी म्हण व त्याचा अर्थाची चुकीची या ठिकाणी जोडी आपल्याला कोणती आहे ती शोधायची आहे। पहा, या ठिकाणी घरोघरी मातीच्या चुली, सर्वीकडे सारच परिस्थिती सारखी असते। बळी तो कानपिळी, बलवान मनुष्य इतरावर हुकूम गाजवतो, बरोबर आहे। दाम करिता पैशाने सर्व कामे साध्य होतात। ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे जोडी। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे येऊया। 6 नंबरचा प्रश्न आहे। पहा, या ठिकाणी सांगितलेले, खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा निवडायची आहे। तर पहा, पहिलं ऑप्शन शशी सोम, रिपू मित्र, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आहे। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, प्रश्न क्रमांक 7। पहा, 7 नंबरचा प्रश्न आहे, लंबोदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? लंबोदर याचा अर्थ आहे गणपती। ऑप्शन क्रमांक 2। उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3। चल, खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी शब्दाची जोडी निवडा। पहा, या ठिकाणी चुकीची जोडी निवडायची आपल्याला। साम्य भेद आहे, खालीवर आहे, तेजी मंदी आहे, चळण वळण। अंक 4 उत्तर आहे। खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द निवडायचा आपल्याला। तर पहा, या ठिकाणी दयामाया आहे, चूकभूल आहे, पेनवही। ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे। लिहिता वाचता येणारा या शब्द समूहाबद्दल येणारा शब्द कोणता? पहा, लिहिता वाचता येणारा साक्षर असतो। ऑप्शन क्रमांक 3। जसे साधूचा जता तसे लोकांचा काय असतो? जमाव। ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे। पुढील प्रश्न आहे, पहा, प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला मनुष्य घर काय दिलेले? मनुष्य घर, कोंबडी काय, म्हणजे या ठिकाणी घरदर्शक शब्द आपल्याला विचारले। कोंबडीचे काय असते? खुराडे। क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते। पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 14, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? ऑप्शन क्रमांक 2 बुध। गायीसाठी काढून ठेवलेला चारा म्हणतात गोग्रास।
ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे येऊया. 16 गेट या शब्दाचा यमक जुळणारा शब्द कोणता? गेट ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. आपण कशाने पाहतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऐज हे उत्तर असणार आहे. 18 नंबरचा प्रश्न. वर्षामधील 9वा महिना कोणता आहे? तर 9वा महिना त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सप्टेंबर आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 19 पहा. 19 नंबरच्या प्रश्नामध्ये खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी निवडायची आपल्याला. पहा, तर चुकीची जोडी डार्क लाईट बरोबर आहे, एम्प्टी फुल बरोबर आहे, गोल्ड सोल्ड क्रमांक 3 ही या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पहा, या ठिकाणी टायगर या शब्दाचे लिंग बदला. त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील प्रश्न आहे 997 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 997 ही संख्या अंकात ऑप्शन क्रमांक 2 अशी लिहितात. 707 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 707 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला. 22 प्रश्न झालेले. एक एक प्रश्न तुम्ही चेक करू शकता. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 23. या ठिकाणी 23 नंबरचा प्रश्न. 600 या ठिकाणी 600 लिहायचे. त्याचे 5 दशक म्हणजे 50 लिहायचं. 3 एकक म्हणजे 3 लिहायचं. म्हणजे 653 हे उत्तर असणार आहे आपलं. क्रमांक 4 मध्ये उत्तर पाहायला. पुढील प्रश्न 419 यातील प्रत्येक अंक एकदाच घेऊन तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या कोणती? असा प्रश्न आहे. पहा, मोठ्यात मोठी संख्या बनवता मोठा अंक लहान अंक लहान अंक. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. दिलेल्या गटात मूळ संख्या किती आहेत? पहा, या ठिकाणी मूळ संख्या 1 2 3 आणि 4. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. पहा, या ठिकाणी 19 49 41 76 आणि 99 या संख्या चढत्या क्रमाने लावला तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढत्या क्रमाने लावायच्या तर 1 नंबरला ही संख्या येईल, 2 नंबरला येईल 41. ऑप्शन क्रमांक 2 नंबरची संख्या विचारल्यामुळे या ठिकाणी 41 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. 27 नंबरचा प्रश्न. अधिक हे 5 आणि 9 किती झाले? 14. 14 या ठिकाणी अधिक आहे, तिकडे वजा करा. 20 मधून 14 गेले 6 राहतील. ते 14च्या जागेवर 6 येणार आहे. 4 उत्तर येणार आहे आपलं. चला 28 नंबरच्या प्रश्न. पहा, 681 मधून कोणती संख्या वजा केल्यास 423 मिळते? या दोघांची जरी वजाबाकी केली तरी आपलं उत्तर या ठिकाणी येथे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. 1 2 3 4 4दा 7 आहे. 7 गुणिले या ठिकाणी 4 असणार. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. 3 ते 9 मधील सर्व समसंख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. पहा, 3 ते 9 मध्ये सर्व समसंख्या कोणत्या येतात? 4 6 आणि या ठिकाणी 8 याच आहेत. 6 आणि 4 10 आणि 8 18. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर या ठिकाणी आहे. गुरुवारी 7 तारीख होती तर येणाऱ्या मंगळवारी ती तारीख असेल. या ठिकाणी गुरुवारपासून मंगळवारपर्यंत जायचं. ते किती दिवस होतात? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. किती दिवस झाले? 5. मग 5 दिवसांनी या ठिकाणी पुढे जायचं आपल्याला. तर 7 आणि 5 या ठिकाणी 12 होईल. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. प्रश्न करूया.
आषाढ महिना हा किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 33 पहा प्रश्न क्रमांक 33 10 सेंटीमीटर बरोबर किती डेसिमीटर? तर ऑप्शन क्रमांक 4 1 डेसिमीटर येईल याचं. 34 नंबरचा प्रश्न खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखायचे. चौरसाला 4 बाजू असतात. बरोबर आहे. चौरसाला 3 शिरोबिंदू असतात. ठिकाणी हे चूक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. एकच वाक्य शोधायचे. 35 नंबर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? हा त्रिकोण विषमभुज आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळत आहे. ओके, पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 36 आणि 37 पहा या ठिकाणी आपल्याला 36 37 हे जे आहेत हे प्रश्न आहेत. गटात न बसणारे पद ओळखायचे आपल्याला. पहा पहिला प्रश्न आहे 36 जिरे मिरची सुंठ आणि कोरफड. ऑप्शन क्रमांक 4 कोरफड हे उत्तर येईल. पहा इथे दिले 41 27 29 आणि 17 27 उत्तर येईल. बाकीच्या सर्व मूळ संख्या आहेत. पुढील प्रश्न आहे आपला 38 नंबरचा. पहा या ठिकाणी दिलेले तीळ त्यानंतर सोयाबीन सूर्यफूल जवस याचं भूमुख उत्तर हे अगदी बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39 पहा 39 मध्ये क्रमाने येणारी संख्या या ठिकाणी शोधायची आपल्याला. पहा क्रमाने येणारी संख्या इथे दिले 7 9 12 16 21 आणि पुढं काय? तर पहा कितीने या ठिकाणी 2 ने वाढली, ठिकाणी 3 ने, 4 ने, इथे 5 ने, पासून 6 ने. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे 27. पुढील प्रश्नाकडे वळूया. एक दोरी 6 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतात? पहा दोरी 6 ठिकाणी कापली याचा अर्थ तिचे 7 तुकडे होतात. दोरी 5 ठिकाणी कापली असेल तर 6 तुकडे होतात. एक तुकडा जास्त येतो. चला 41 नंबर राजजवळ कपिलपेक्षा 9 रुपये जास्त आहे. पहा रवीपेक्षा 5 रुपये कमी आहे. पहा कपिल जवळ 12 रुपये आपल्याला. इथं 12 इथे काय दिले? राज जवळ कपिल पेक्षा 9 रुपये जास्त आहे. ते 12 आणि 9 दोघांची बेरीज केली तर 21. मग राज जवळ किती रुपये असतील? किती असतील? पुढं तर रवी जवळ किती रुपये असतील? पहा राज जवळ कपिल पेक्षा 9 रुपये जास्त आहेत. पण रवी पेक्षा 5 रुपये कसे आहेत? कमी आहेत. मग त्यातून काय करायचं या ठिकाणी? तर रवी जवळ किती रुपये असं विचारलेलं आहे आपल्याला. तर रवी पेक्षा 5 रुपये कमी आहेत. राज जवळ कपिल पेक्षा 9 रुपये कसे आहेत? जास्त आहेत. पण रवी पेक्षा 5 रुपये कसे आहेत? कमी आहेत. तर रवी जवळ किती रुपये असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा या ठिकाणी 26 क्रमांक 3 उत्तर येणार आहे आपलं. कारण राज जवळ जेवढे आहेत त्याच्यापेक्षा रवी पेक्षा 5 रुपये कमी येतं. म्हणजे रवीकडे 5 रुपये जास्त असतील राजपेक्षा. अर्थ असा होईल. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 42 प्रश्न क्रमांक 42 मध्ये आपल्याला या ठिकाणी जलप्रतिबिंब शोधायचे म्हणजे पाण्यातील प्रतिमा ठिकाणी शोधायची आपल्याला. हा प्रश्न आपल्याला हा प्रश्न सोडवताना आपल्याला निरीक्षण करणं आवश्यक असते. कारण निरीक्षणातूनच हा प्रश्न सुटला जातो. हा जलप्रतिबिंब याचा अर्थ हा खालचा भाग वरी जातो, वरचा खाली येतो भाग. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. त्यानंतर आरशातील प्रतिबिंब. आरशातील म्हणजे ही बाजू उजवी बाजू डावीकडे जाते, डावी बाजू उजवीकडे जाते असं या ठिकाणी पाहायला मिळते. 43 नंबरचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला. ठीक आहे.
पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील प्रश्न आहे तंतोतंत आकृती, म्हणजे जशाला तशीच आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि तशीच आकृती या ठिकाणी शोधून काढायची आहे. ठीक आहे. पहा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला निरीक्षण केलं तर पाहायला मिळते. 45 नंबरचा प्रश्न घेऊया. पहा 45 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी 495 जसे 9 तर 643 जसे किती असा प्रश्न विचारलेला आहे. पहा हे सर्वांची जर बेरीज केली तर येईल 18. 18चे अर्धे केले तर 9 येईल. या सर्वांची बेरीज केली तर 6 4 10 2 12 येते. त्याचे अर्धे केले तर 6. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं असणार आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 46. श्रावण शुद्ध पंचमी येणारा सण कोणता? याचं उत्तर आहे नागपंचमी. 26 जानेवारी हा दिन डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो, प्रजासत्ताक दिन. पुढील प्रश्नाकडे येऊया. 48 नंबरचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी 48 नंबरच्या प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद आपल्याला विचारलेले आहे. पहा गटात न बसणारे पद नाक, कान, जीभ आणि पोट. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न आहे आपला खालीलपैकी संदेश वहनाचे साधन कोणते नाही, असा प्रश्न आहे. तर पहा एक निरीक्षण जर केलं तर वर्तमानपत्र, रेल्वे, मोबाईल, आकाशवाणी. उत्तर असणार आहे रेल्वे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 50 नंबरचा, म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे हा. कोणत्या ऋतूमध्ये आहार हलका घ्यावा? त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पावसाळा. हा अशा पद्धतीने आपण वर्ग दुसरा यामधील श्रेया परीक्षेतील सर्व प्रश्नाची संभाव्य उत्तर पाहिलेली आहे. पहा या चॅनलवर तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी सर्व संभाव्य आन्सर की पाहायला मिळणार आहेत. त्याच पद्धतीने या चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिप व नवोदयचे पूर्ण स्वाध्याय या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.